रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता आणि काही चटपटीत पण खावंसं वाटत होतं आणि त्यांची फरमाईश होतं. मी म्हटलं पनीरची भाजी करूया. ते म्हटले ठीक आहे. मग पनीरच्या भाजीसाठी साहित्य एकत्र केले. कांदा, टोमॅटो, 7-8 काजू, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, थोडीशी तीळ घेतले आणि खोबरं घेतलं. हे सगळं बारीक कट करून घेतलं आणि कढई ठेवली. कढईमध्ये गरम पाणी उकळायला ठेवलं आणि 10-15 मिनटं हे सर्व साहित्य उकळून घेतले. का ते सांगतेच, याआधी मी तेलामध्ये फ्राय करायची, पण ग्रेव्ही केल्याच्या नंतर कांदा टोमॅटोचा कच्चा वास यायचा आणि माझ्या मैत्रिणी याआधी मला किचन टिप्स दिलेली होती की तेलामध्ये फ्राय न करता गरम पाण्यामध्ये फ्राय करायचं म्हणून. मी मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घेतलं. मग ती ग्रेव्ही तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत कलसून घेतली आणि माझ्याकडं तर पनीर मसाला नव्हता, पण लेडीज म्हटल्यावर ॲडजस्ट तर करताच येतं. मग मी पनीर मसाला नव्हता म्हणून घरगुतीच मसाले वापरले आणि त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान कलसून घेतलं. तेल सुटल्यानंतर सर्व मसाले मिक्स केले छान उकळी आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्याच्या नंतर भाजीला चव येते म्हणतात. मग गरम पाणी टाकल्याच्या नंतर ते छान उकळू दिलं आणि पनीरचे कट करून त्यामध्ये टाकले आणि छान अशी हॉटेलसारखी पनीरची भाजी तयार झाली. तर याआधी मी अशी केली नव्हती, पण छान केली आणि ग्रेव्ही पण खूप छान थिक झालेली होती. तुम्ही नक्की अशी ग्रेव्ही ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.